नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरवा शिमला मिरची रेसिपी किंवा मसाला शिमला मिरची। जे शिमला मिरची खात नाहीत किंवा ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते देखील शिमला मिरचीची भाजी जरूर खातील। मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळेस ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा, सर्वांनाच आवडेल। ही रेसिपी कशी बनवायची हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। भरलेली ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची बनवण्यासाठी या ठिकाणी मी मसाला बनवणार आहे। हा खास मसाला आहे, त्यासाठी अर्धा वाटी तीळ घ्यायचे आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि किसून घेतलेलं 1 वाटी खोबरं यामध्ये टाकायचं आहे। आणि आता आपण हे सर्व वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला वाटून घेऊया। मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1.5 कप शेंगदाण्याचं मोठं कूट घेतलेलं आहे। थोडंसं मोठवडच कूट घ्यायचं आहे। पहा, यामध्ये काही शेंगदाणे दिसत आहे आणि 1 टेबलस्पून कोथिंबीर घेतलेली आहे। ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे। आणि त्यामध्ये अर्धा टेबलस्पून काळा मसाला, अर्धा टेबलस्पून कांदा लसूण मसाला, 1 टेबलस्पून लाल तिखट आणि पाव चमचाला थोडंसं कमी हळद घेतलेली आहे, अर्धा टेबलस्पून मीठ। आणि हा आता आपण खोबरं आणि तिळाचा वाटून घेतलेला हा देखील मसाला यामध्ये टाकायचा आहे। हे वाटण एकदम टेस्टी बनून तयार होतं। तर हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पहा, हा काळा मसाला मी घरीच बनवलेला आहे। तो कसा बनवायचा हा जर पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलवरती आपल्या जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। पहा, सर्व मिश्रण हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं करतच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एकदम दाटसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। फार पातळ बनवायचं नाहीये, कन्सिस्टन्सी अशी बाइंडिंग मध्ये येईल इतकंच पाणी टाकायचं आहे। पाण्याचा फार कमी वापर करायचा आहे। या ठिकाणी मला फक्त 2 टेबलस्पून पाणी लागलेलं आहे। पहा, आता आपला सर्व मसाला बनवून रेडी आहे। आता हा मसाला 5 मिनिटांसाठी रेस्टला ठेवून देऊया। पहा, बाइंडिंग किती छान आलेली आहे। फक्त आपण 2 टेबलस्पून पाण्याचा वापर केलेला आहे, अशी बाइंडिंग यायला पाहिजे। 5 मिनिटांसाठी रेस्टला ठेवून देऊया। अशा प्रकारची कोवळी आणि छोटी शिमला मिरची घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला बनवायला सोपी जाईल। फार लवकर शिजून तयार होते ही शिमला मिरची। अशा प्रकारे देठ काढून घ्यायचं आहे आणि चाकूच्या साहाय्याने हळूहळू करत यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत। पहा, एकदम सोप्या पद्धतीने यामधील बिया सेपरेट होतात। पहा, तुमच्याकडे छोटा चमचा असेल तर छोटा चमचा देखील तुम्ही वापरू शकता। पहा, सर्व बिया निघालेल्या आहेत। अशाच पद्धतीने सर्व शिमला मिरची मी कट करून घेते। फारच कोवळ्या मिरच्या आहेत आणि या मिरच्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल देखील असतात। पहा, सर्व बिया मी काढलेल्या आहेत। शिमला मिरचीचे देठ आणि बिया अशा प्रकारे मी बाजूला केलेले आहेत। आता शिमला मिरची घ्यायची आहे आणि हे जे आपण सारण बनवून घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित असं गच्च बांधून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे। शिमला मिरचीमध्ये एकदम वरीपर्यंत भरेल असं मिश्रण यामध्ये दाबून भरून घ्यायचं आहे। एकदम पूर्ण भरून घ्यायचं आहे आणि आपण हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते थोडंसं शिल्लक देखील ठेवायचं आहे। ते का ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। पहा, ही शिमला मिरची एकदम परफेक्ट भरून आपली तयार आहे। पहा, एकदम मस्त शिमला मिरची आपली भरलेली आहे। अशाच सर्व शिमला मिरची मी भरून घेते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। पहा, असं व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे, दाबून भरायचं आहे सर्व सारण। पहा, ही देखील शिमला मिरची आपली भरून झालेली आहे।
3 टेबलस्पून ऑइल गरम केलेलं आहे. पाव टेबलस्पून जिरे, पाव टेबलस्पून मोहरी. जिरे मोहरी तडतडल्याच्या नंतर पाव कप हिरवे मटार टाकलेले आहे. त्यानंतर स्टफ करून घेतलेली शिमला मिरची टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. वटाणे नाही तर उडून बाहेर येऊ शकतात. मटार टाकणं ऑप्शनल आहे. आता आपण या तेलामध्ये शिमला मिरचीला थोडेसे पांढरे डाग पडतील इतकं आपण शिमला मिरचीला हलवून घ्यायचं आहे. ही स्टफ केलेली जी बाजू आहे ना खालच्या साईडला यायला पाहिजे, ही काळजी घ्या, कारण मसाला मधला छान तेलामध्ये फ्राय होईल. पहा, अशी उलट्या साईडने शिमला मिरची ठेवायची आहे जेणेकरून मसाला मधला चांगला फ्राय होईल. आता आपण 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे आणि अधूनमधून 2-2 मिनिटांनी आपण हे झाकण काढून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. पहा, 5 मिनिट झालेले आहेत. शिमला मिरचीला व्यवस्थित आता पांढरे डाग पडलेले आहेत. त्याचाच अर्थ आपली शिमला मिरची थोडीशी मऊ झालेली आहे. पहा, असे थोडेसे डाग यायला पाहिजेत शिमला मिरचीला. आता या स्टेजला आता आपण रिमेनिंग ठेवलेला जो मसाला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. मी परत सांगत आहे. आणि ही जी भाजी आपण बनवत आहोत शिमला मिरचीची, ही गावरान पद्धत आहे. जर तुम्हाला एकदम चटपटा पाहिजे असेल ही शिमला मिरची, तर यामध्ये काय करायचं आहे, जेव्हा आपण हा मसाला बनवत होतो त्यावेळेस आपण त्यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे. तर पाण्याच्या ऐवजी तुम्ही शिमला मिरचीमध्ये 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ टाकायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच इतकाच गूळ टाकायचा आहे. शिमला मिरचीचा हा जो मसाला बनवणार आहोत तो बनवून घ्यायचा आहे. पहा, व्यवस्थित मिक्स केलेला आहे. आता चवीनुसार आपण यामध्ये पाव टेबलस्पून मीठ टाकणार आहोत आणि हे देखील मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता फक्त 2 मिनिटांसाठी भाजीला परतून घेऊया. आणि वरून चिरलेली कोथिंबीर, 2 टेबलस्पून कोथिंबीर टाकलेली आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. ग्लास पाणी टाकणार आहे. 7 मिनिटं आता ह्या भाजीला शिजवून घेऊया आणि एकदम थिक अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पहा, एकदम घट्टसर अशी मी शिमला मिरची बनवून घेतलेली आहे. पहा, किती छान दिसत आहे शिमला मिरची आणि एकदम आतपर्यंत शिमला मिरची स्टफ झालेली आहे. पहा, जसे आपण सारण भरलेलं होतं जशाला तसं आहे. पहा, नक्की ट्राय करा ही रेसिपी. गरमागरम गावरान पद्धतीने भरवा शिमला मिरची आपली तयार आहे. पहा, किती एकदम टेस्टी आणि एकदम सुंदर बनवून आपली शिमला मिर्च तयार आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. एकदम अप्रतिम अशी शिमला मिर्च तयार आहे. पहा.